पण मग सडनली असं अचानकपणे भरत जाधवांनी असं विड्रॉ का केलं असं आम्हाला आता नाटक करा सिनेमा अचानकपणे बंद केला आणि आता तुम्ही अचानक कोल्हापूरला जाऊन शेतीत रमलात एकदम, हे हे का बदल घडला? कोल्हापूरचा परत वेगळा इमोशनल भाग आहे. पिक्चर बंद केलं कारण मला तेच करायचा कंटाळा होता. बरं, चांगलं काय असं करूया आणि मग आता आजही माझ्या आल्यात ना, अरे मी करून झालंय माझं, दुसरं काय दे असं म्हणून पिक्चर ना करतो. कधी चांगलं काय आलं तर विचारतो तू नक्की जे प्रमोशन होणार आहे ना, आता आपण आपलं काम करतो, पिक्चर आलेलं कळतच नाही आहे. त्यापेक्षा नाटक बरं आहे, नाटक प्रयोग समोर रिस्पॉन्स आहे. आता राहिला प्रश्न कोल्हापूरला का गेलो. कोल्हापूरला गेलो त्याला कारण माझे वडील एक्सपायर झाले, आई एकटी होती. आम्ही लोणावळ्यात घेणार होतो घर, माझं बघून कारण आईला पण इथेच बोलूयात. मग ते आई वडिलांसाठी जे घर घेतलं होतं ना कोल्हापुरातलं, ते आम्ही लॉकडाऊनला जेव्हा तिथे गेलो ना आईकडे, तेव्हा तिचा हट्ट होता की ते नको, तू ह्या घराकडे कोण बघणार, मग तूच घेतलंस ना आमच्यासाठी, आमच्यानंतर काय मग तू असंच ठेवणार बंद आणि तू तिकडे राहणार आहे. तेव्हा आहे मला बरं, म्हणजे अगदी बरं. मग बायकोला विचारलं, ती म्हणा मुलांना माझ्या विचारलं, माझ्या भावांना पहिले विचारलं, तर भाऊ कोण सगळे मुंबईतच आहेत. तरी माझा मोठा भाऊ बोला, अरे बघ तुला खूप उलटं सुलटं होणार आहे. म्हटलं काय होईल आता, नाही तसंही काम कमीच केलं आहे आपण. मग ते आईच्या इच्छेमुळे मी ते कोल्हापूरला असतो. मग आता आहे ते शेत घेतलं तर त्याचा मी फार्म हाऊस केला आता, आणि मग तिथे असतो मी. देऊळ बांधलं राधाकृष्णाचं. आमच्याकडे राधाकृष्णाचं, आमच्याकडे गोकुळाष्टमी खूप मोठी असते. अच्छा, माझ्या गळ्यात कृष्ण असेल कित्येक वर्ष. अच्छा, हां, क्या बात आहे. माझ्या कॅरेक्टरचे नाव पण बरेच कृष्णावरून आले, पण हिट जायचं. अच्छा अच्छा, हा हा तुमचा असं काही नाही, पण माझ्या वडिलांना खूप कृष्ण भक्त होते ते. अच्छा, त्यांच्यामुळे ते माझ्याकडे आलं असेल. आणि मलाही आवडतं, म्हणजे आमच्या घरात सगळे कृष्णप्रेमी आहेत आम्ही. बरं, शेतीत रमलात म्हणजे तिथे शेती करता आता काय? नाही शेती आता फार्म हाऊस केलं मी. शेती माझ्या बायकोने एकदा करून झालंच तिचं, हे करून ते करून खूप लक्ष द्यावं लागते आणि खूपच मेहनत. मी तर एकदा बडबड होतो बायकोला की अगं आपण आपल्या रिलीफसाठी जागा घेतली, परत मेहनत करत बसण्याचा अर्थ नाही आहे. पण आवड आहे तिला, ती पण मध्ये आधी घरी जे काय लागतं ते बनवत असते तिथे. टोमॅटो घ्या काय ती बाकी करत असते, ते घरच्या पुरतं आम्ही करतो आणि छान वाटते बरं तिथे. टी व्ही झाला, म्हणजे तुम्ही सुरुवात टी व्हीपासून केली, म्हणजे नाटक, टी व्ही झाला, सिनेमा झाला, आता OTT मध्ये तुम्हाला बघितलं, म्हटलं का तुम्हाला तेलगीमध्ये बघितलं, आता OTT कसं वाटतं तुम्हाला? हे सगळ्या माध्यमात छान, कारण आता तुम्ही बघा, तुम्हाला थोडंसं अपग्रेड व्हायलाच पाहिजे. आपण नुसतंच आहे म्हणजे दूरदर्शन राहिलं तर दूरदर्शन झालं असं ना, अपग्रेड व्हायला पाहिजे. पण शेवटी काम आहे हो. मी चांगल्या कामाच्या शोधत आहे. आणि मला जेव्हा म्हणणं अशा रोलसाठी मी तेलगीच्या वेळेस पण मी त्याला विचारलं डिरेक्टरला, तुषार हिरानंदीला, तर तू मला कसं काय चूज केलं बरं. मग त्याचा मला पहिल्यांदा फोन आला ना, तेव्हा मी अमरावती कुठे होतो शो करत. म्हटलं सर मैं आपको मिलता हूँ आके. तो नहीं लेकिन हम मतलब करते हैं. म्हटलं हाँ मैं पहले आपको मिलता हूँ. मग मी त्याला भेटायला काय गेलो की त्याला पहिले विचारलं, जो आपको लग रहा है भरत जाधव वो मैं हूँ, मुझे सोच के ही किया है ना. तो हाँ नाही, कभी कभार ऐसा होता ना, अरे मैं तो सोचा था अलग नाम अलग, ते असं होतं ना गोंधळ. अरे मला तो वाटलं होतं यार हा आहे का तो, मला असं गोंधळ नको व्हायला, कारण मला ह्या रोलला अशा रोलला कोण बोलवत नाही हिंदीत आणि कोणी बोलवलंच नव्हतं. मग त्यांनी माझ्या गोष्ट अशी थोडीशी निगेटिव्ह छटा असलेली ग्रे, तो तर तुने कभी कियाही नाहीत. तो माझ्या एकांकी असून बघतोय मला, तो मला माहित नव्हतं. तो तर मैंने तेरा वन एक्ट भी देखा है तब का, बाद में सब ऑल द बेस्ट से लेके आज तक तेरे को बहुत फॉलो किया है. तो मुझे मालूम था की थोडासा अलग रोल करना है, लेकिन तू कर सकते है. त्याने पुऱ्या कास्टिंगमध्ये हंसल मेहतानी केलं ना डिरेक्शन. तर हंसलजीनं सांगितलं होतं तेलगी, तो जो मेन आहे आपला, तो मला रुपारेल कॉलेजचा मुलगा आहे, गगन. तो हंसलजीने त्याला सिलेक्ट केलं होतं. आणि जो कास्टिंग डिरेक्टर तो मुकेश छाबरा, त्यांना सांगितलं होतं की ये भी फिक्स है जो म्हणजे माझ्या रोलसाठी, बाकी आप देख लो कोई उसका टेस्ट कर लो, लेकिन ये मेरे तरफ से ये दोनों फिक्स आहे. तर मी फिक्स होतो खूप आधी. नंतर मग झालं त्याच्या रिहर्सल्स वगैरे केले आम्ही. अजून नवीन OTTवरती काय प्रयोग? आता मटका किंग नावाचे अमेझॉनला गेला होता, त्याचं काम चालू आहे, शूटिंग चालू आहे. त्याच्यात निगेटिव्ह छटा की कसं त्याच्यात? नाही, त्यात खूप गोड रोल आहे, इन्स्पेक्टरचा रोल आहे. अच्छा, इन्स्पेक्टरचा रोल आहे. रतन खत्रीवरती सिरीज येते, वेब सिरीज. आपले मराठीतले बरेच आहेत त्यात. जो मेन रोल करतोय तो आपला विजय वर्मा आहे. विजय वर्मा. त्याची बायको दाखवली सई तामणकर आहेत. अच्छा. आणि त्याचा पंटर दाखवला तो आपला सिद्धार्थ जाधव. बरं. मी त्यातला इन्स्पेक्टर आहे. गिरीश कुलकर्णी तो पत्रकार आहे त्यात. अच्छा. आणि गुलशन ग्रोवर आहे. आणि
हा बरेच मराठी तो मेन जो राज्यकर्ता दाखवलाय तो किशोर आपला कदम आहे. किशोर कदम बरोबर. त्याचा सौमित्र. रोल पण मस्त. इन्स्पेक्टर जो खूप अगेन्स्ट आहे, नंतर त्याची इतकी अवस्था बेकार होते सिस्टीममुळे हां. की तोही हळूहळू मटकाला आणि आत्महत्या करतो. त्याचा ग्राफ चांगला आहे.